नमस्कार. मान्यवरांचे आगमन झालेलं आहे. अशा वेळेला आपण त्यांचं स्वागत कसं करतो? नमस्कार. आज सकाळपासून तुम्हाला सगळ्यांना इथे बघताना खूप छान वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? आवाज थोडा हळू आला. अरे पोटोबा झालाय ना आता? वडे खाल्लेत ना? मग जरा जोरात सांगा ना, कसं वाटतंय? असं पाहिजे. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आमंत्रित लेखक आणि कवी जे आपल्या मार्गदर्शनासाठी इथे उपस्थित आहेत, आणि समोर हा उत्साहाने जमलेला बालचमू, तुमच्या शिक्षकांसकट तुमच्या सगळ्यांचं ज्ञानप्रबोधिनी छात्र प्रबोधन आणि पुणे नगर वाचन मंदिराच्या संयुक्त विद्यमाने आपण आत्ता जे कुमार साहित्य संमेलन घेतोय, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा रविवार खूप वेगळा आहे ना, म्हणजे आज सुट्टी तर आहे बरोबर, पण आपण शाळेत जमलोय, डबा पण आणलाय, पण खाऊ मिळतोय एकीकडे, वेगवेगळी लोक दिसत आहेत. आज आपल्याला खूप धमाल करायची आहे. तुमच्या सगळ्यांसकट आम्हाला पण खूप धमाल करायची आहे. तुम्ही ज्ञानप्रबोधिनीचं छात्र प्रबोधन वाचता ना सगळेजण? मासिक वाचता ना सगळेजण? जे वाचतायत ते तर छानच आहे, पण ज्यांनी नाही वाचत आहे त्यांनी वाचा, नक्की वाचा. तुम्हाला त्यातल्या गोष्टी खूप आवडतील. आणि आज त्यातले काही लेखक तुमच्या भेटीला येणार आहेत, आणि तुमची पाठ्यपुस्तकं, तुमची जी रोजची पुस्तकं असतात ना, त्यामध्ये जे लेखक आहेत, कवी आहेत, त्यातले पण काही जण आज तुमच्याशी गप्पा मारणार आहेत. शिकवायला नाही बरं का, रोजच्यासारखं तास, मग त्याचे गुण देणार, परीक्षा घेणार, असं काहीच नाही आहे. फक्त गप्पा, खूप मस्त गप्पा मारायच्यात आपल्याला सगळ्यांना. आणि पुणे वाचन मंदिर हे ग्रंथालय कोणाकोणाला माहिती आहे? माहिती आहे कोणाला? माहिती आहे. नुसत्या माना हलतायत अशा अशा अशा, मला काही खात्री नाही वाटत आहे. आता तुमची वय किती असतील? मला वाटतं 12, 13, 14 अशी असतील ना. या ग्रंथालयाचं वय माहिती आहे का? 175 वर्षाचं ग्रंथालय आहे. बरोबर. या ग्रंथालयात खूप प्रकारची पुस्तकं आहेत, दुर्मिळ ग्रंथ आहेत. तुमच्यासाठी पण अगदी खजिना आहे बरं का पुस्तकांचा. आता हा कार्यक्रम झाला की तुम्हाला त्याच्याबद्दल समजेलच, आणि मग त्याला भेट द्या, ज्ञानप्रबोधिनीला भेट द्या. या दोन्ही अतिशय नामवंत आणि चांगल्या संस्था आहेत की ज्या तुमच्यासाठी एवढं मोठं काम करत आहेत. सगळ्याजणांनी भेट द्यायची आहे, हो ना? येणार ना सगळेजण? नक्की. हा आजचा खास दिवस तुमच्यासाठी. त्याची सुरुवात आपण करूया संमेलन गीताने. शब्द भावाच्या सुराच्या ह्या मनोरम संगमी उतरले आकाश पक्षी शारदेच्या अंगणी. उतरले आकाश पक्षी शारदेच्या अंगणी. माय बोलीच्या घराची आज हसली दालने. वेढती गुणगंध चिंता स्नेह सुंदर भूषणे. आणि गाभाऱ्यात शोभे मातृभूमी पावनी. उतरले आकाश पक्षी शारदेच्या अंगणी. अमित प्रतिभेचे फुलोरे अमित रूपी उमलती. ज्ञान विज्ञानात रमती क्षितिजे शोधती. गवसली सत्ये नवीती हर्ष पुलकित पर्वणी. उतरले आकाश पक्षी शारदेच्या अंगणी. तरुणताच्या पावलांची वाढती राहोगती. नित्य नूतन अंकुर
आकाश पक्षी शारदेच्या अंगणी उतरले आकाश पक्षी शारदेच्या अंगणी शारदेच्या अंगणी शारदेच्या अंगणी. किती छान म्हटलं ना मुलींनी गाणं. शारदा स्तवनांनी आपण आता कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना आपण दीपप्रज्वलन करतो. मी व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलनासाठी समोर यावं. या बघा. या. या दोघांसाठी टाळ्या वाजल्यात बरं का. पुणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष श्रीयुत मधु मिलिंद मेहेंदळे यांना मी प्रास्ताविकासाठी इथे आमंत्रित करते. नमस्कार. व्यासपीठावरती जे अतिथी बसलेले आहेत त्यांच्यामध्ये विद्यावाचस्पती गिरीशराव बापट, संचालक ज्ञानप्रबोधिनी, त्याचबरोबर आजचे उत्सवमूर्ती दिग्पालजी लांजेकर, त्याचबरोबर आमचे पुणे विद्यापीठाचे पदार्थ विज्ञानाचे प्रमुख माननीय राजाभाऊ संजयजी ढोले आणि पुणे नगर वाचन मंदिराच्या कार्यवाह ॲडव्होकेट सुवर्णाताई जोगळेकर, सर्व साहित्यिक, पुणे नगर वाचन मंदिर आणि छात्रप्रबोधनचे सर्व कार्यकर्ते आणि जमलेल्या समोरील, डावीकडील आणि उजवीकडील सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींना नमस्कार करतो. आत्ता गीतामध्ये त्यांनी सांगितलं की आपण शारदेच्या प्रांगणात जमलेलो आहोत. आज दिवसभर आपण अनेक लेखकांना भेटणार आहोत, लेखकांचे मनोगत जाणून घेणार आहोत. अनेक लेखकांची लेख तुमच्या पुस्तकामध्ये आहेत, त्यांच्याशी आपण हितगुज साधणार आहोत. पुणे नगर वाचन मंदिर ही संस्था 1848 साली स्थापन झाली. म्हणजे तुमच्या इतिहासाच्या पुस्तकात 1857चा स्वातंत्र्य समर वगैरे वाचला असेल, त्याच्याही अगोदर 9 वर्ष ही संस्था स्थापन झालेली आहे. आणि मला आनंद वाटतोय की ही संस्था आता 175 वर्ष पूर्ण करत आहे. मी फार वेळ तुमच्यात नाही थांबणार, कारण मला माहिती आहे तुम्हाला दिवसभर आज लेखकांना भेटण्यामध्ये आणि दिग्पाल लांजेकरांना भेटण्यामध्ये तुम्हाला आनंद हवा आहे. परंतु अजून एक मुद्दामून मी ओळख करून देणार आहे. छात्रप्रबोधनचे काम करणाऱ्या पुणे नगर वाचन मंदिराच्या कार्यकर्त्या स्वातीताई ताडफळे इथं उभ्या आहेत. त्यांनी उभं राहावं अशी विनंती करतो. या म्हणजे तुम्ही लेखकांना जसं भेटणार आहात
तसं कुठल्याही बालभारतीच्या पुस्तकामध्ये लेखन मंडळात त्यांचं नाव आहे, म्हणून त्यांना मुद्दामून तुमची ओळख करून दिलेली आहे, परिचय करून दिलेला आहे की तुम्ही त्यांनाही भेटायचं आहे. तुम्हाला काही मराठीच्या काही शंका असतील तरी तुम्ही त्यांना सांगू शकता. पुन्हा एकदा मी सर्व मंडळींचं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता सगळ्यांना 2 तास निबंध लिहायला बसवणार आहे. अरे लगेच आलं बरं का, अरे 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 असं कुठून तरी ऐकू आलं. नाही नाही, आज अभ्यास अजिबात नाही आहे, खरंच अभ्यास नाही आहे. मी तुम्हाला तुमच्या भाषेत एक प्रश्न विचारते. हाऊ इज द जोश? आता आपल्या भाषेत उत्तर द्या. किती आहे उत्साह? अजून जोरात. बरोबर. तुम्हाला मराठी चित्रपट पाहायला आवडतात ना? खूप आवडतात. मी काही नावं घेते बरं का, माहिती आहेत का सांगा मला? शेर शिवाजी, पावनखिंड, फत्ते शिकस्त आणि फर्जंद. मग आता तुम्हाला गंमत माहिती आहे का? आज आपल्या संमेलनाचे जे अध्यक्ष आपल्याला लाभलेत ते दिग्पाल लांजेकर. त्यांनी हे सगळे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. आता या पलीकडे मला नाही वाटत की त्यांची काही फार ओळख करून द्यायला हवी आहे. ते अतिशय उत्तम लेखक आहेत, कलाकार आहेत आणि इतके सुंदर चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेत. त्यांचा सत्कार करावा अशी मी मेहेंदळे सरांना विनंती करते. आता तुम्हाला यांच्याशी गप्पा मारायला आवडेल ना? दुसरे सन्माननीय अतिथी आहेत डॉक्टर संजय ढोले. सावित्रीबाई फुले विद्यापीठ माहिती आहे सगळ्यांना, पुणे विद्यापीठ आपलं. त्यामध्ये ते सिनियर प्रोफेसर आहेत आणि त्यांचा विषय कोणता आहे माहिती आहे का? भौतिकशास्त्र, फिजिक्स. कोणाकोणाला आवडतं? शाब्बास शाब्बास. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल किती कमी हात वर आलेत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा विषय किती अवघड आहे. आणि त्यामध्ये त्यांनी एवढं. बरं, आपण नंतर, आपल्याकडे पूर्ण दिवस आहे याच्यासाठी, आपण हेच गप्पा मारायच्यात. आधी त्यांच्याबद्दल ऐकून तर घ्या की त्यांनी केवढं मोठं काम केलंय माहिती आहे. त्याच्यामध्ये भौतिकशास्त्रासारख्या अवघड विषयामध्ये 500च्या वर शोध निबंध लिहिलेत, जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे तिथे प्रसिद्ध झालेले आहेत. PhD करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात आणि त्यांना खूप साऱ्या पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. इथे मी जर त्याची नावं वाचत बसले ना तर संपूर्ण दिवस कमी पडेल आपल्याला. त्यामुळे एवढंच लक्षात ठेवा की ते खूप मोठं काम केलं आहे त्यांनी. आपण त्यांचा सत्कार करण्याची मेहेंदळे सरांना विनंती करूया. मी अजून एका गोष्टीची भर घालतो. ते अत्यंत उत्तम विज्ञान कथा लेखक आहेत. त्यांची विज्ञान कथांची जवळजवळ 9 पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेली आहेत. तुमच्यासाठी ही एक सूचना द्यायची राहिली माझी, पण मला असं वाटलं होतं की शहाण्यासारखे सगळेजण भ्रमणध्वनी बंद करतील. हा तो एक पहिली सूचना द्यायला लागते हल्ली, हो की नाही? बाकी कुठेच लक्ष नसतं. भ्रमणध्वनी तुम्हाला तुमच्या सोयीसाठी आईबाबांनी दिले असतील तर ते बंद करून ठेवा आत्ता. आणि बाकी सगळ्यांना पण, मान्यवरांना विनंती, आपले भ्रमणध्वनी बंद करावेत. आपल्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक आली आहेत बरं का आज. आता तिसरे जे आहेत ते माननीय गिरीशजी बापट. यांची 4 दशकांची यशस्वी राजकीय कारकीर्द आहे बरं का. तुम्हाला माहिती आहे का, इकडे सगळीकडे CCTV कॅमेरे लावलेत बरं. इथेच असं नाही, बाहेर सुद्धा. आणि नाही नुसतं लावलेत माहिती आहे रे तुला, पुढचं माहीत नाही. पुढचं असं आहे की दिवसभर लक्ष ठेवणार आहोत आम्ही की कोण छान वागतंय, आणि मग त्याला जाताना एक बक्षीस आहे.
नक्की बरं का. आता बघूया. छान वागणं म्हणजे काय अगदी हाताची घडी तोंडावर बोट घालून बसायचं असं नाही आहे. पण कोणत्या वेळेला गप्प बसायला पाहिजे आणि कोणत्या वेळेला बोलायला पाहिजे हे नक्की कळायला पाहिजे, हो की नाही. आत्ता आपल्याला गप्पच बसायला पाहिजे, कारण सगळेजण मोठे मोठे तुमच्याकडे बोलणार आहेत तुमच्यासाठी. ठीक आहे. तर संघ स्वयंसेवक म्हणून सुरुवात केलेले गिरीशजी ज्ञानप्रबोधिनीचे संचालक आहेत. ते माफ करा, माझं चुकीचं सांगितलं गेलं, माफ करा. ते प्रबोधिनीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. तर माननीय गिरीशजी बापट यांचाही सत्कार आपण मेहेंदळे सरांचा. यानंतर काही पुस्तक प्रकाशनाचा समारंभ होणार आहे आपल्याकडे. 4 पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे. यामध्ये पहिलं पुस्तक आहे अंधाराचे डोळे, ज्याचं प्रकाशन गिरीश बापट यांच्या हस्ते होईल. कागदी होड्या हे माननीय मेहेंदळ यांच्या हस्ते होईल. चलो मिरॅमॅक हे श्रीयुत संजय ढोलेंच्या हस्ते होईल. आणि पाहिलेच पाहिजे हे माननीय दिग्पाल लांजेकर यांच्या हस्ते होईल. मगाशी जसं आपल्याला महेंद्रभाईंनी बोलवलं होतं तसं यासाठी पण आपल्याला काही विद्यार्थी लागणार आहेत. तर मला वाटतं प्रत्येक ओळीतून एक असं 7-8 जण आपण बोलवूया. एक जण कोणीतरी पुढे आलात तरी चालेल. अंधाराचे डोळे हे पुस्तक लिहिलं आहे मल्हार अरणकल्ले यांनी. कागदी होड्या हे पुस्तक पण त्यांचंच आहे. पाहिलेच पाहिजे हे आहे शैलजाताई देशमुख यांचं. आणि चलो मिरॅमॅक हे निलिमाताई करमरकर यांचं. या पुस्तकांबद्दल आता ज्ञानप्रबोधिनीचे कार्यकर्ते आणि छात्र प्रबोधनचे सुरुवातीपासूनचे संपादक महेंद्रभाई सेठिया ह्या पुस्तकांचा परिचय आपल्याला करून देतील. त्यासाठी मी त्यांना इथे विनंती करते. 30 वर्षांपूर्वी छात्र प्रबोधन या मासिकाला आपण सुरुवात केली आणि मला सांगायला खूप आनंद वाटतोय की 30 वर्षातल्या सगळ्या साहित्यामधून आजपर्यंत 65 पुस्तकं आपण प्रकाशित करू शकलो. आणि त्या मालिकेतली आता ही पुढची 4 पुस्तकं आत्ता आपण छापतो किंवा प्रकाशित करतो. त्याचं प्रकाशन आपल्या सगळ्या मान्यवरांनी केलं आहे, आपल्या सगळ्या मान्यवर विद्यार्थ्यांनी केलं आहे. छात्र प्रबोधनचं हे 30वं वर्ष. आम्ही दरवेळेला एक महिलाचा टप्पा गाठला की त्याला जरा पुस्तकांची प्रकाशनाची गती वाढवतो.
2005 साली जेव्हा छात्रप्रबोधनाला 12 वर्ष पूर्ण झाली, तपपूर्ती, त्याला एका वर्षात आम्ही 12 पुस्तकं छापली. ज्या वेळेला छात्रप्रबोधनाला म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष 2017 साली, त्यावेळेला 2000 विद्यार्थ्यांचं साहित्य संमेलन निगडीला भरलं होतं आणि महाराष्ट्रभरातल्या सुमारे 50 गावांमधून 2 दिवसांसाठी सगळे विद्यार्थी आले होते. त्या वर्षाच्या निमित्तानं त्या वर्षभरात आम्ही 25 पुस्तकं प्रकाशित केली. खरं 5च वर्षामध्ये झाली आहेत, पण तरी आम्ही असं ठरवलं की या वर्षात 30व्या वर्षात 30 पुस्तकं प्रकाशित करायची. त्यातला पहिला प्रकाशन समारंभ मागच्या एप्रिल महिन्यामध्ये 7 पुस्तकांचा झाला. आत्ता 4 आणि समारोपाच्या कार्यक्रमाला 4 अशी 8 पुस्तकं एकूण आजच्या दिवसात प्रकाशित होतील आणि उर्वरित पुस्तकं येत्या 2-3 महिन्यामध्ये आपण पूर्ण करू. याचा अर्थ इतक्या दर्जेदार पद्धतीनं अनेक लेखकांनी छात्रप्रबोधनवरती, मुलांवरती भरभरून प्रेम करून लिहिलेलं आहे आणि हे सगळं साहित्य प्रामुख्यानं 7वी, 8वी, 9वी, 10वी या गटासाठी प्राधान्याने लिहिलेलं आहे, ज्याला आपण कुमार गट म्हणतो. आज ज्या पुस्तकांचं प्रकाशन झालं त्या 4 पुस्तकांच्यापैकी 2 पुस्तकं जी आहेत ही ललित लेखांची पुस्तकं आहेत. बऱ्याच आपल्याला पटकन लक्षात येत नाही की कथा आणि ललितमध्ये काय नेमका फरक. तर बऱ्याच वेळा ललित लेखन जे असतं ते अनुभवपर असतं, निसर्गाचं वर्णन करणारं असतं, व्यक्तिचित्रणाच्या स्वरूपातलं असतं, भाषेचा एक वेगळा लहेजा या सगळ्या पुस्तकांमधून, लेखांमधून आपल्यापर्यंत पोचत असतो. अशी 2 पुस्तकं माननीय मल्हारजी अरंकल्ले यांनी छात्रप्रबोधनामध्ये गेली 20-25 वर्ष सातत्यानं लिहिलेलं आहे. त्यांची ही कागदी होड्या आणि अंधाराचे डोळे ही 2 पुस्तकं व्यक्त झालेली आहेत. त्यांचं ललित लेखन म्हणजे फक्त शब्दांचा फुलोरा नसतो, तर तो आतून आलेला उमाळा असतो त्यांच्या अनुभवातलं. आणि मग जाता जाता त्या सगळ्या लेखामध्ये शेवटी कुठेतरी एखादा वेगळाच विचार मांडलेला असतो, तो भावून जातो. यातला एक लेख आहे काचेवरील धूळ. आता हा काय विषय आहे का लेखाचा, पण त्यांना तो वाटतो. आणि मग आवरावर करताना, साफसफाई करताना ती काचेवरची धूळ पुसता पुसता आपल्या मनावरची धूळ पुसता येईल का हो, असा त्यांना प्रश्न पडतो आणि त्याच्यावरती त्यांनी लेखन केलं. भेळ सगळ्यांना आवडते, मग चटकदार भेळ अशा त्यांच्या एका लेखाचा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये भेळीमध्ये सगळं जसं मिश्रण केलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचं, तसंच मिश्रण आपल्या रोजच्या जगण्यामध्ये वेगवेगळ्या भावभावनांचं करता येईल का. तर किती छान होईल ना आपलं जगणं, किती छान चटकदार भेळ आपल्या पण सगळ्या भावभावनांची तयार होईल ना. तर कागदी होड्या असो तर अंधाराचे डोळे असो, अशा अनेक विषयांवरती एकूण मिळून 50 लेख या 2 पुस्तकात मिळून प्रकाशित झालेले आहेत. त्यामुळे 25-25 लेखांची अशी ही 2 पुस्तकं. अप्रतिम 2-3 पानांचाच एक लेख, पण एकदम ठाव घेणारा आणि वेगळ्या प्रकारची भावानुभूती, रसनिर्मिती करणारा. जणू काही आपण तो अनुभव घेतो आहोत. आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की पहिली प्रसिद्धी माझ्या लेखनाला प्रसिद्धी मिळावी, कुठेतरी वर्तमानपत्रात मिळावी, असं लेखकालाही वाटत होतं. आणि लेखक गावाकडं, आणि त्या गावाकडच्या याच्यामध्ये केव्हा तरी त्यांचं पहिलं पत्र वर्तमानपत्रात छापून आलं. ते वर्तमानपत्र यायचं ST मधून, आणि ते ST पार्सलमधून आलेल्या पहिल्या पत्राचा जो काही आनंद होता तो त्यांनी याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने व्यक्त केला. असे खूप मजेशीर आणि छान छान लेख या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळते. जसं ललित लेख असतात ना, तशा छान छान गोष्टी असतात. आणि आपलं सगळ्यांचं वय जे आहे त्या वयामध्ये आपल्याला साहस कथा वाचायला आवडतात, आपल्याला विज्ञान कथा वाचायला आवडतात, आपल्याला रहस्य कथा वाचायला आवडतात, तशा आपल्याला अद्भुत कथा पण वाचायला आवडतात. आणि या अद्भुत कथांमध्ये काहीतरी भन्नाट घडणार असतं, अंदाज येत नाही पुढे काय होणार आहे, आणि मजेशीर असे प्रसंग घडत 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 ती गोष्ट ही फुलत जाते. अशा गोष्टींचं पुस्तक लिहिलं आहे निलिमाताई करमरकर यांनी. याच्यामध्ये त्यांनी चलो मिरॅमॅक
आणि अद्भुत कथा अशा सगळ्या कथा लिहिलेल्या आहेत आपल्या सगळ्यांसाठी. आणि खूप वेगळ्या धाटणीच्या अशा सगळ्या कथा आपल्या सगळ्यांना त्या भावविश्वात घेऊन जातात, रमवतात. असं वाटतं की संपली की गोष्ट, अजून काहीतरी पुढं पाहिजे होतं बरं का. अशी उत्कंठा वाढवणारी अशा या सगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. आणि आता चौथं पुस्तक अजून वेगळ्या प्रकारचं आहे. जसं आपल्याला वाचायला आवडतं ना, तसं आपल्याला पाहायला आवडतं. मग अशी सगळ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली वेगवेगळ्या चित्रपटांना. मग असं चित्रपट पाहायचं म्हटलं तर फक्त मराठीतले आणि हिंदीतले चित्रपट का बरं पाहिजे आपण? भारतीय भाषांमध्ये उत्तम उत्तम चित्रपट निघालेले आहेत. अशा मोजक्या 20 चित्रपटांचा परिचय गुजराती, बंगाली, उरिया, मल्याळम, तेलुगू, कन्नड, मराठी, हिंदी, आसामी अशा वेगवेगळ्या भाषांमधले निवडक जे तुम्ही आवर्जून पाहिले पाहिजेत अशा चित्रपटांचा परिचय पाहिलेच पाहिजे असे काही या पुस्तकात माननीय शैलजा त्यांनी करून दिलाय. चित्रपटांचा परिचय करून देणं ही त्यांची खासियत आहे. म्हणजे असं नाही की परिचय करून दिला की आता चित्रपट पाहिजे गरजच नाही, सगळंच कळलंय. आणि असं पण नाही की नुसतं वाचलं म्हणजे काय बाबा असं त्याच्यात कळतच नाहीये. तर एखादा चित्रपट पाहताना ती उत्कंठा वाढावी, अच्छा असं आहे का, अरे मग बघितलंच पाहिजे, असं बघितलंच पाहिजे असं वाटणारं लेखन या वेगवेगळ्या चित्रपटांचं यात केलेलं. त्यांचं पहिलं पुस्तक 25व्या वर्षात प्रकाशित झालं होतं याच विषयावरचं. भाग 1 हा भाग 2 आहे. आणि भाग 1 जो होता तो सगळ्या परदेशी चित्रपटांच्या परिचयाचा होता. त्यामुळे त्याच्या जोडीला आता ही भारतीय चित्रपटांची मालिका आवर्जून तुम्ही पाहावीत अशी. आणि शेवटी त्या प्रत्येक ठिकाणी अजून परिचयाला जागा नव्हती, पण मग ही पण चित्रपट तुम्ही पाहावेत अशी यादी पण त्या भाषेतल्या चित्रपटांची दिलेली आहे. मला खूप आनंद होतोय की ही 4ही पुस्तकात एकत्रितपणे वेगवेगळ्या भाषा शैलीतली ललित लेखन आहे, कथा आहेत, अद्भुत कथा आहेत आणि चित्रपट रसास्वाद आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आज प्रकाशित होत आहेत. मला मनपूर्वक आनंद वाटतो या सगळ्याचा. छात्र प्रबोधनच्या अंकांमध्ये हे सगळं साहित्य पूर्वी प्रकाशित झालेलं आहे. आणि असं दर्जेदार साहित्य एकत्रित करून, निवड करून, त्याच्यावरती संपादनाची प्रक्रिया करून या सगळ्या लेखकांनी हे उत्तम रीतीनं आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या लेखकांचं आणि या लेखकांच्यासाठी म्हणून ज्यांनी चित्र उत्तम काढलीत, मुखपृष्ठ उत्तम केली आहेत, अशा मुखपृष्ठकारांचं सुद्धा मनपूर्वक शब्दांनी आत्ता स्वागत किंवा अभिनंदन करतो. प्रत्यक्ष त्यांचं अभिनंदन आपण लगेचच करणार आहोत. वाचणार ना सगळी पुस्तकं? 4ही पुस्तकं वाचणार ना सगळेजण? आता आपण त्यांचा सत्कार करूया. सुरुवातीला पाहिलेच पाहिजे याच्या लेखिका शैलजाताई देशमुख यांनी व्यासपीठावर यावं.
याचेही चित्रकार, याचं मुखपृष्ठही राहुल धामणे यांनीच केलंय. आणि या सगळ्या पुस्तकांचं मुद्रित शोधन केलेल्या रंजना दाते यांनी करते. विश्ववंदनीय भारत माता, आपल्या सगळ्यांचं कुलदैवत छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ, आज आपण ज्या देवीच्या पूजेसाठी जमलेलो आहोत ती माता सरस्वती, आदरणीय व्यासपीठ, ज्या व्यासपीठावर प्रत्यक्ष विद्यावाचस्पती विराजमान आहेत. माझे सगळे, आपण ज्याला खूप वेळा आपण हा शब्द वापरतो, ऐकतो, वाचतो, महाराष्ट्र सारस्वत, म्हणजे महाराष्ट्रातले सगळे साहित्यिक, शारदेचे पुत्र, सरस्वतीचे पुत्र. तर आज माझ्यासमोर उपस्थित असलेले हे सगळे बाल सारस्वत आणि त्यांना मार्ग दाखवणारे सगळा शिक्षक वर्ग आणि प्रामुख्याने अभिनंदनास पात्र असे ज्ञानप्रबोधिनीचे महेंद्रभाई सेठिया यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे सर्व कार्यकर्ते यांना अभिवादन करतो. खूप मोठं अभिवादन केलं याचं कारण, मी इथं उभं राहायला जेवढे वर्ष गेली आहेत आणि जेवढी मोठी मंडळी माझे इथे सगळे उपस्थित आहेत, माझ्या मागे ढोले सर आहेत, मेंदळे सर आहेत, तर यांनी खूप काम केलेलं आहे. त्यांच्यासमोर बोलायला उभं राहायला तुम्हाला कसं, आता तर मी म्हटलं कोणाला तरी ये रे इकडे, नाही काय नाही करणार तुला मी, काय नाही बस असं म्हटलं आणि म्हटलं की इथे येऊन बोल, तर थरथराला होईल ना, तसं मला होतंय. म्हणून मी एवढा सगळ्यांना नमस्कार आधीच करून घेतला की एवढी मोठी मोठी माणसं आहेत ज्यांनी खूप काम केलंय, खूप अभ्यास केलाय, खूप वाचन केलंय, खूप लेखन केलंय आणि ते आज आपल्या सगळ्यांसाठी इथे आलेले आहेत वेळ काढून. आणि ते आपल्याला सांगणार आहेत काहीतरी की अमुक एक पद्धतीने तुम्ही पुढे काम करा. काय काम करा? तर आपली भाषा जी आहे, ज्याचा अभिमान आपण बाळगतो, वेगवेगळ्या चॅनल्सवरती ज्याची गाणी आपण ऐकतो, मराठी अभिमान गीत वगैरे, ती जी भाषा आहे तिला जगवण्याचं काम हे तुम्ही मंडळी करणार आहात. आणि म्हणून तुम्ही ते काम कसं केलं पाहिजे हे सांगण्यासाठी म्हणून ही सगळी शिक्षक मंडळी, ही सगळी साहित्यिक मंडळी जे लिहितात, जे वाचतात, जे विचार करतात, चिंतन करतात, ते तुमच्या समोर बसलेले आहेत. यात काही कोणी कोणाला देत नाही बरं का, आमचा सगळ्यांचा स्वार्थ आहे तुम्हाला सगळं देण्यामध्ये. कारण आम्हाला सगळ्यांना मराठी भाषा ही पुढची 100 वर्ष गेलेली हवी आहे. माझा चित्रपट मी का बनवतो कोण सांगेल? बघतात ना सगळे? बघितलं मगाशी मी आवाज ऐकला खूप, फरजंदला हो, फत्त शिकस्तला हो, पावनखिंडला हो, शेर शिवराजला हो, बघतात ना? मग कधी काय विचार केला की हा चित्रपट का बनवला असेल बरं? गोष्ट तर माहिती आहे की अफजल खानाला कसं मारलं शिवाजी महाराजांनी, का बनवला बरं? हा सांग. शिवरायांबद्दलचं प्रेम, अजून त्यांच्याविषयीचा आदर. आता सांग ताई, सांग. हा, दोघांनी सांगा. त्यांच्या शौर्याबद्दल माहिती मिळावी. फरजंद नीट बघितलंय का कोणी? त्यात एक प्रसंग आहे बरं, माझे निर्माते फार चिडले होते तो प्रसंग मी त्या सिनेमात घातल्यानंतर. ते म्हणले ह्याचं काय करायचं, ह्याचा काय उपयोग आहे? कुठला प्रसंग असेल असा, कोणाला वाटतं आठवतं? पाहिला ना चित्रपट? कुठला प्रसंग असेल की हा चित्रपटाचा काही संबंधच नाही तरी हा प्रसंग घातलाय? बघा, एक दिग्दर्शक स्वतःच सांगतोय की चित्रपटात कशा संबंध नाही असा प्रसंग घातलाय. कुठला होता सांग बरं? कोण आहे? हातवरती गेला कोणी? हा,
अरे तो महत्वाचा प्रसंग आहे यार. सगळेच प्रसंग महत्वाचे आहेत. हा सांग ना. जेव्हा भजन भजन आणि तांचे माझ्या जेव्हा त्यांना नाही का त्यांची रडारडी झाली असते तेव्हा त्यांना वाचतात तेव्हाचा प्रसंग. हा ठीक आहे, तो पण महत्वाचा प्रसंग आहे ना. तानाजी मालुसरे आपल्या शिष्याला शिकवतात. एक प्रसंग आहे त्याच्यामध्ये. तो प्रसंग आहे राज्याभिषेकाची पूर्वतयारी कशी चालली होती ते सांगणार. आता शैलजाताईंनी जे पुस्तक लिहिलंय ना, ते पुस्तक का वाचायचं ते मी तुम्हाला सांगतो. ते पुस्तक याच्यासाठी वाचायचं की चित्रपट कसा बघितला पाहिजे. जसा चित्रपट आम्ही शिकवतो की कसा बनवला पाहिजे, जसं तुम्ही आता दिवसभर शिकणार कसं लिहिलं पाहिजे, तसं कसं वाचलं पाहिजे हे पण सांगायची गरज असते. कसं वाचायचं, तसं कसं बघायचं. फर्जंद चित्रपटामध्ये एक प्रसंग आहे. तो प्रसंग आहे की रघुनाथ पंडित येतात आणि महाराजांना राज्यव्यवहार कोशाच्या काही पंक्ती वाचून दाखवतात. राज्यव्यवहार कोश म्हणजे काय, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली पहिली डिक्शनरी. त्या काळी जो सगळा राज्यव्यवहार चालायचा तो सगळा फारसी अरबी या भाषेत चालायचा. पण छत्रपती शिवाजी महाराज हा असा द्रष्टा माणूस होता ज्याला हे लक्षात आलं की आपली संस्कृती टिकवायची असेल, आपल्याला आपलं भारतीयत्व आपलं हिंदुत्व टिकवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे भाषा आणि साहित्य. म्हणून त्यांनी साहित्यिकांना खूप मदत केली आहे. त्या काळातला कुठलाही राजा कुठलाही बादशाह असा दिसत नाही की ज्यांनी साहित्यिकांना एवढी मदत केली. राज्यव्यवहार कोश निर्माण करण्याच्या मागे छत्रपतींचा काय विचार होता की ती जी फारसीमध्ये चालणारी जी राज्यव्यवहार आहे, जो राज्यव्यवहार आहे तो राज्यव्यवहार आपल्या भाषेतनं आपल्या कॉमन मॅनला कळलं पाहिजे, आपल्या शेतकऱ्यांना कळलं पाहिजे आपल्याकडे काय योजना आहेत, आपल्या कामगारांना कळलं पाहिजे आपल्याकडे काय योजना आहेत. त्या जर फारसीत कोणीतरी बडबडत असेल आपल्याला आज तरी कळेल का, मराठीत कळेल का नाही. ते करण्यासाठी त्यांनी ते केलं. आता साहित्यिकांचं मोल जाणणारा तो राजा कसा होता, कारण एके ठिकाणी कविराज भूषण काय म्हणतो बघा, कविराज भूषण म्हणतो की देव प्रसन्न झाला कविराज भूषणाला आणि त्यांनी सांगितलं की तुला काय पाहिजे ते माग. असं होतं कोणाकोणाला. हा तसं कविराज भूषणाला झाला असं त्यांनी कल्पना केली आणि त्यांनी कविता लिहिली. काव्य हे फार महत्वाचं साधन आहे बरं या सगळ्याचं. महेंद्रबाई आता सांगत होते ना ललित लेखन, लालित्य जे काव्यामध्ये सापडतं ते तिथून पुढे सगळीकडे जातं. आणि लेखक का महत्वाचे असतात सांगतो. लेखकाच्या आमच्या क्षेत्रात पण लेखकाच्या पुढच्या प्रत्येक माणसाला माहिती असतं काय करायचंय. लेखकालाच फक्त माहीत नसतं, त्याच्यासमोर कोरा कागद असतो आणि मग त्याच्यावर स्क्रिप्ट उमटते, मग त्याच्या पुढे दिग्दर्शन होतं, मग अभिनय होतो, सगळं होतं. पण लेखकाला त्यामुळे महत्व आहे हे सांगावं लागतं आपल्याला. तर भूषणाला देव प्रसन्न झाला आणि भूषणाला त्यांनी म्हटलं की वर माग. आणि भूषणाने काय वर मागितला बघा. कविराज भूषण असं म्हटला, बेपारी जहाजके न राजा भारी राजके. काय म्हटला, त्यावेळी जहाजावरनं व्यापार व्हायचा, त्यामुळे मोठ्यातलं मोठं जहाज असलेला व्यापारी हा श्रीमंत मानला जायचा. तर बेपारी जहाजके न राजा भारी राजके, बेपारी जहाजके न राजा भारी राजके, कुठल्याही मोठ्या राज्याचा राजा मला करू नकोस, काय कर मला, असं त्यांनी देवाला मागितलं. काय मागितलं असेल, काय वाटतं तुम्हाला, कोण सांगेल. अरे क्या बात आहे. त्यांनी असं पुढे म्हटलं, भिकारी हमें कीजिए महाराज शिवराज के. हा असं का म्हटलं, त्याच्या पुढे तो काळ जाऊन सांगतो. तो म्हणतो की असं का, देवाने विचारलं असं का करू, भिकारी का करू तुला, मी तर चांगलं द्यायला आलोय. तो म्हणतो नाही, ते सगळं शिवाजी महाराज देतील. राजा कसा आहे, दानशूर आहे. रजत की हौस की आहे, सोना पायी तुझाई. काय म्हटला तो, रजत की हौस की आहे, चांदीची जर त्याच्याकडे मागणी केली तर तो राजा सोनं देतो. आणि हय म्हणजे घोडा. रजत की हौस की आहे, सोना पायी तुझाई, हयन की हौस की आहे, हाती पायी येतोय. की जर त्याला घोडा मागितला तो हत्ती देतो
आणि खरंच कवींद्र परमानंद आणि कविराज भूषण यांना राज्याभिषेकामध्ये छत्रपतींनी हत्ती भेट दिलाय. एवढं साहित्यिकांचं मोल आहे. हे मोल दुर्दैवाने आता महाराष्ट्रामध्ये कमी होताना दिसतं. तुम्हाला कदाचित मी काय बोलतो यातल्या काही गोष्टी कळणार नाहीत, या मोठ्या झाल्यावर कळतील म्हणून सांगून ठेवतो. कधी काय, कारण मी पण तुमच्या एवढाच होतो. त्यावेळी माझ्या सुदैवाने पुणे अजून श्रीमंत होतं. खूप व्याख्यान मला चालू असायच्या, खूप साहित्यिकांना भेटायचो. आमच्या शाळेची सहल माहिती का कुठे गेली होती? पु ल आजोबांच्या घरी. तर यांना भेटल्यामुळं ना जे काही मिळालं, तेव्हा ते काय बोलले ते कळलं नाही, ते आत्ता कळतं. म्हणून तुम्हाला काही सांगून ठेवतो. साहित्य म्हणजे काय, तर शिवाजी सावंतांनी युगंधर नावाच्या कादंबरीमध्ये लिहिलंय, वाचकाचं कणभर जरी हित साधतं ते म्हणजे साहित्य. माझं नाही आहे, शिवाजी सावंतांचं आहे. तर ते हित साधता आलं पाहिजे आपल्याला दुसऱ्याचं. मग साहित्यामध्ये काय येतं? फक्त कादंबऱ्या, कथा, इथे मोठमोठी पुस्तकं जशी लिहिली आहेत तशी पुस्तकं असं नाही आहे. छात्रप्रबोधन सारखं छोटंसं मासिक आहे. मी पण अनेक वर्ष त्याचा सभासद होतो. तर हे छात्रप्रबोधन सारखं मासिक आहे. इथपासून काहीही हे साहित्य असू शकतं. तुम्ही तुमच्या आईला लिहिलेलं एखादं पत्रही साहित्य असू शकतं. हे लिहायला शिका, हे वाचायला शिका. इंटरनेटचं युग आहे. आपण पटकन गुगलवर जातो, पण गुगलवर पण वाचावंच लागतं. आणि त्यातनं काय वाचायचं हे ठरवावं लागतं. काय खरं आहे ते ठरवावं लागतं. आमच्याकडे आम्ही आता रिसर्च करतो, वेगवेगळ्या विषयांचा रिसर्च करतो. जेव्हा एखादा चित्रपट बनवतो तेव्हा हिस्टॉरिकल गोष्टींचा. तर या सगळ्या गोष्टींचा रिसर्च करत असताना आमची टीम जी आहे, आता इथे केतकीताई पण बसले, ती रिसर्चला मदत करते मला. तर ही जी टीम आहे ही इंटरनेटवर कधीच जात नाही. ही कुठे जाते माहिती आहे का? आमच्या सुदैवानी जी मोठी माणसं भेटली, ज्यांनी आम्हाला त्यांच्या वाचनालयांचे दरवाजे उघडे करून दिले, अशा मोठ्या माणसांकडे आम्ही जातो. त्याच्यामध्ये आहेत निनाद बेडेकर, स्वर्गवासी निनाद बेडेकर काका. तर निनाद काकांनी त्यांची लायब्ररी आत्तापर्यंत आम्हाला उघडी करून दिलेली आहे. आता वासंती काकूंनी उघडी करून दिली आहे. ही लायब्ररी तुम्हाला मदत करते, छापील गोष्टी मदत करतात, हे कायम लक्षात ठेवा. आणि छापण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला लिहावं लागेल. त्यांना असं काही करायचं कारण नाही, घाबरायचं कारण नाही की मी लिहितोय ते छान आहे का, ते लिहिलंय ते चांगलं आहे का. ते छान होत जातं. ते तुमचं असेल तर ते छान होत जातं. आणि ते लिहिण्यासाठी मात्र आपल्याला खूप वाचायला हवं. एक शेवटचं एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. मला मध्ये एक मुलगा भेटला. मला असिस्टंटशिपसाठी खूप जण भेटत असतात. बरं, आमच्या क्षेत्रामध्ये आत्ता लेखकांची फार गरज आहे. अजून एक 5 वर्षांनी तर ती खूपच असणार आहे. तर त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने तुमचं लेखन पण डेव्हलप करा, वाचन करा, एकांकिका वाचा, नाटकं वाचा, कादंबऱ्या वाचा, कथा वाचा, ज्यांना आमच्या क्षेत्रात यायचं आहे. अभिनेत्यांपासून लेखकांपर्यंत सगळ्यांना भाषा यावी लागते. तर त्यामुळे ते साहित्य फार महत्वाचं आहे. इतर कोणाचं माहीत नाही, पण आमच्या क्षेत्रात हित नक्की साधतं साहित्य. कळलं? तर त्यामुळे त्याचा अभ्यास करा. मला एक मुलगा भेटला असिस्टंटशिप करण्यासाठी. त्यांनी एक कवितांची वही वाचायला दिली. त्याच्या सगळ्या खाली सह्या होत्या, आनंदाग्रज, आनंदाग्रज. मी ती वाचल्यावर म्हणलं, कोण आहेत रे हे? तो म्हणला, मी. कॉन्फिडन्स चांगला होता. मग मी त्याला विचारलं, खरंच गोविंदाग्रज वाचलेत का रे? खरंच कुसुमाग्रज वाचलेत का रे? तर ते काही त्यांनी वाचलं नव्हतं. प्रतिभा असणं नॅचरल ही खूप मोठी गोष्ट आहे. जसं बहिणाबाईंची होती, त्यांनी काही वाचलं नव्हतं, त्या काही शिकलेल्या नव्हत्या, पण निसर्गाचं निरीक्षण करत होत्या. आणि त्यातून त्यांनी जे साहित्य निर्माण करून ठेवलंय त्याच्यावर आज हजारो लाखो PhDs होतात. ही प्रतिभा असणं वाईट नाही, पण आपण आता विद्यार्थी आहोत तर आपण शिकलं पाहिजे आणि त्यासाठी खूप वाचलं पाहिजे. बाकी तुम्ही लेखक व्हाल नाही व्हाल माहीत नाही, पण जर चांगलं वाचत राहिलात, चांगल्या लेखकांचं वाचत राहिलात, चांगले विचार घेत राहिलात, तर चांगला माणूस नक्की व्हाल. आणि ते होणं आजच्या भारताला जास्त गरजेचं आहे. मला असं वाटतं की आज महाराजांना माझ्या तोंडून एवढंच वधवून घ्यायचं होतं
मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद सर. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं का की असं चित्रपट दिग्दर्शित करणं किंवा मोठं होणं हे इतकं सोपं नसतं. आत्ता दिसताना आपल्याला दिसतं की हा समोरचा माणूस किती मोठा आहे, पण त्याच्यामागे किती अभ्यास आहे, किती कष्ट आहेत, किती शोध घ्यायला लागतो, संशोधन करायला लागतं, हे आता तुमच्या लक्षात आलं आहे ना. त्या दृष्टीने तयारी करायची आपल्याला. ठीक आहे. तर आता आपण समारोपाकडे येतोय. यानंतर तुम्हाला सूचना मिळतील. कुठेही घाईनी उठून जायचं नाही आहे. समारोपासाठी मी ज्ञानप्रबोधिनीचे संचालक गिरीशराव बापट यांना इथे येण्याची विनंती करते. आणि यानंतर घाईनी उठून जाऊ नका. तुम्हाला सूचना मिळतील त्याप्रमाणे आपल्या वर्गात जायचं आहे. एखाद्या नाटकाचा प्रयोग कुठल्या तरी रंगमंदिरामध्ये आहे आणि बाहेर पार्टी लागलेली असते हाऊसफुल, म्हणजे सगळ्या जागा भरलेल्या आहेत, तिथे आता आणखीन कोणाला प्रवेश मिळू शकणार नाही. हाऊसफुलपेक्षा जास्ती पुढचा शब्द म्हणजे ओव्हरफुल. तर तसं आपलं हे साहित्य संमेलन हे ओव्हरफुल झालेलं आहे. जेवढे जण आतमध्ये बसलेले आहेत तेवढेच विद्यार्थी दोन्ही बाजूला मिळून बसलेले आहेत. आणि अशा सगळ्या 600हून अधिक विद्यार्थ्यांचं हे साहित्य संमेलन आज होणार आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला काही त्यांनी म्हटलेलं आहे आणि शेवटी ते म्हणतात विठ्ठलाला, तुका म्हणे विठवाता तुझे माझे राज्य. म्हणजे आता आपण दोघांनीच काही काही खेळायचं ते खेळूया. तसं तिथे वर्ध्याला 2-2 मोठी साहित्य संमेलनं मोठ्या लोकांची चालू आहेत, पण आपल्याला तिथे नाही जाता आलं तर आपण म्हणायचं आता इथेच सगळे शिक्षक लेखक इथे बसलेले आहेत आणि आपण आहोत, आपलंच राज्य आणि आपण साहित्याचा आनंद घ्यायचा इथे. साहित्यिकांना भेटणं हे किती महत्त्वाचं असतं. मी जेव्हा 4वी-5वीत असताना सायकल चालवायला शिकलो तेव्हा माझे वडील म्हणाले की सायकल चालवायला लागलास तर मग ते चांगल्या कामासाठी वापरायचं. आणि त्यामुळे आज सकाळी आपण दोघं सायकलवरनं बाहेर जाऊ. ते एका सायकलवर, मी एका सायकलवर. आणि आमच्या घरून निघालो आणि सायकल चालवत 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 गीत रामायण लिहिणारे गदी माडगुळकर यांच्या घरी गेलो. वडील आणि ते गप्पा मारत होते, मी ऐकत होतो. पण साहित्यिक जो काही बोलत असतो ते ऐकणं हा सुद्धा मोठा अनुभव असतो. आणि तो माझ्या 4वी-5वीत असतानाच मला हा अनुभव मिळाला. अजूनही माझ्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहतं की एका कोचावरती गदी माडगुळकर बसलेले आहेत, त्यांच्या पायाशी खाली मी बसलेलो आहे सतरंजीवरती आणि अशा हनवटीवर हात ठेवून त्यांच्याकडे बघतोय आणि त्यांचं बोलणं ऐकतोय. तसं आज तुम्हाला कदाचित वेगळ्या साहित्यिकांशी बोलायला ऐकायला मिळेल. मराठी भाषेचं हे साहित्य संमेलन आहे. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांच्यामुळे ते येणार आहेत असं हे कळल्यापासून मला दुसऱ्या एका लेखकाची शिवकालावरचीच 5 पुस्तकं आठवत आहेत. कादंबरीमय शिवकाल गोनी दांडेकरांनी लिहिलेलं. आणि ते प्रत्येक पुस्तक जेव्हा प्रसिद्ध झालं तेव्हा मी वाचलं आणि सगळी 5 मिळून एकत्र पुन्हा तो खंड प्रकाशित झाला तेव्हा मोठेपणी पुन्हा एकदा वाचलं. अतिशय सुंदर लेखन आहे, पण मला ते आजच्या काळात वाचणं अतिशय आवश्यक वाटतं सगळ्यांनी. याचं कारण गोनी दांडेकर इंग्रजी शिकलेले नव्हते, शाळेतच गेलेले नव्हते, असंच ते शिकत गेले. आणि त्यामुळे एवढं त्यांचं लेखन आहे त्याच्यामध्ये कुठे एकही इंग्रजी शब्द सापडत नाही. आणि फक्त मराठीमध्ये आपले सगळे विचार कसे व्यक्त करता येतात हे ज्यांना पाहायचं असेल आणि आजच्या काळात सगळ्याच विद्यार्थ्यांनी ते पाहिलं पाहिजे, याच्यासाठी ती पुस्तकं वाचावीत. आणि वाचणं आता अवघड असतं, त्यामुळे तो जसा कादंबरीमय शिवकाल आहे तसा हा चित्रमय शिवकाल आपल्यापुढे उभा केलेला आहे. तो पाहता पाहता सुद्धा आपल्या मराठी भाषेचं प्रेम आपलं वाढावं अशीच अपेक्षा आहे. हा आपल्या भाषेचा अभिमान हा मोठा असतो. 2 प्रसंग सांगतो आणि थांबतो. आपली पुणे महानगरपालिका आहे, त्याचे प्रमुख आहेत, त्यांना आपण महापौर म्हणतो. पुणे महानगरपालिका जेव्हा तयार झाली तेव्हा गणपतराव नलावडे या नावाचे पहिले तिथे प्रमुख म्हणून निवडले गेले. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भक्त. सावरकर मुंबईत, हे पुण्यामध्ये.
त्यांनी सावरकरांना कळवलं माझी अशी निवड झालेली आहे, आणि त्यांना वाटलं की सावरकर आपल्याला काहीतरी कौतुक करतील, शाबासकी देतील, अभिनंदन करतील, म्हणून ते त्यांच्या निरोपाची वाट पाहत होते. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, सावरकरांकडून काही पत्र नाही. आणि शेवटी एक तरुण मुंबईहून आला आणि त्या महानगरपालिकेमध्ये गेला, मला महापौरांना भेटायचं आहे. तेव्हा महापौर म्हणत नव्हते, तेव्हा मेयर असा शब्द होता. त्यांना भेटायचं आहे आणि त्यांच्यासाठी महत्त्वाची चिठ्ठी मी आणलेली आहे. आणि मग त्याला आतमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये नेलं. त्यांनी सावरकरांनी दिलेली चिठ्ठी त्या गणपतराव नलावड्यांना दिली. तुम्हाला काय म्हणावं हे मला कळत नव्हतं, म्हणून मी थांबलो होतो, पण तुम्ही महापौर म्हणून निवडून आलात याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. सावरकरांचा आग्रह होता की जे काय लिहायचं ते मराठीच लिहायचं, आणि मेयर या शब्दासाठी ते शब्द शोधत राहिले, आणि मग त्यांना महापौर हा शब्द सुचला आणि त्यांनी महापौर म्हणून मग त्यांचं अभिनंदन केलं. आणि आता तो शब्द सगळीकडे मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे. सगळ्या महानगरपालिकांचे प्रमुख महापौरच असतात, पण आपल्या भाषेतला शब्द आपण वापरूया असा सावरकरांचा आग्रह होता. दुसरं एक अगदीच वेगळ्या देशातलं उदाहरण आहे. मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे. एक फेनमन नावाचा शास्त्रज्ञ होता, नोबेल पारितोषिक मिळालेलं. आणि नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर त्याला वेगळ्या देशांमध्ये निमंत्रणं यायला लागली, तुमच्या संशोधनाबद्दल सांगा म्हणून. तसं त्याला ब्राझील देशातनं निमंत्रण आलं, आणि 6 महिने आधी निमंत्रण आलं होतं, कारण तेव्हा विमान प्रवासही सहज नव्हता अगदी, त्यामुळे वेळ लागायचा प्रवासाला. त्यामुळे 6 महिने आधी निमंत्रण आलं. तो म्हणे ब्राझील देश, तिथली भाषा काय? त्याला कळलं की तिथली भाषा आहे पोर्तुगीज. तो म्हणे ब्राझीलमधल्या लोकांशी जाऊन बोलायचं, माझ्या संशोधनाबद्दल सांगायचं म्हणजे मग पोर्तुगीज भाषेत बोललं पाहिजे. मग त्यांनी सगळं त्यांचं भाषण इंग्लिशमध्ये लिहून काढलं. मग पोर्तुगीजमध्ये भाषेमध्ये त्याचं भाषांतर करून घेतलं. त्या भाषेतल्या शब्दांचा उच्चार कसा करायचा ते एका बाजूला लिहून घेतलं, आणि ते सगळे उच्चार पोर्तुगीज भाषेतले पाठ झाल्यानंतर मग ते 6 महिन्यांनी ब्राझीलमध्ये भाषण करायला गेले. आणि तिथे ब्राझीलमधले सगळे शास्त्रज्ञ जमलेले होते, आणि यांनी भाषण सुरू केलं. आणि आपल्या पोर्तुगीज भाषेमध्ये विज्ञानातलं महत्त्वाचे शोध कोणीतरी सांगतो हे पाहून ते ब्राझीलमधले शास्त्रज्ञ सगळे थक्क झाले, कारण त्यांनी कोणी कधी आपलं संशोधन आपल्या भाषेमध्ये लिहिलं नव्हतं, ते सगळे इंग्रजीत लिहायचे. आणि परदेशातला शास्त्रज्ञ येतो आणि आपल्या भाषेत नोबेल पारितोषिक मिळालेलं संशोधन मांडतोय, म्हणजे एवढी आपली भाषा समृद्ध आहे असं त्यांच्या लक्षात आलं. आणि तेव्हापासून ब्राझीलमधले संशोधक पोर्तुगीज भाषेमधलं आपलं संशोधन लिहायला लागले. तर साहित्याची आपल्याला अशासाठी गरज असते की मराठी भाषेला तर वाघिणीचं दूध म्हटलेलं होतं, म्हणजे इंग्रजीला म्हटलं होतं, पण ते मराठी भाषेचंच वाघिणीचं दूध प्यायलेले होते चिपळूणकर. आणि तसं आपली मराठी भाषा हे कुठलाही विचार व्यक्त करण्या इतकी समर्थ आहे असा अनुभव आपल्याला आपल्या कथा, कविता, प्रवास वर्णनं, गोष्टी वाचून आला पाहिजे. आणि तशी ती मराठी भाषाच आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या तोंडून बाहेर पडली पाहिजे. ह्याच्यासाठी असं एकमेकांना भेटणं, लेखकांना भेटणं, कवींना भेटणं आणि साहित्याबद्दल बोलणं याची अतिशय आवश्यकता आहे. आज या संमेलनासाठी सगळेजण तुम्ही आलात. पुढचे अनेक सत्र साहित्याचा आस्वाद तुम्ही घेणार आहात, त्यातल्या गमती अनुभवणार आहात. त्या सगळ्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. सगळ्या मान्यवरांचे आभार. आपला आता उद्घाटनाचा कार्यक्रम इथे संपतोय, पण मला वाटतं आधी मान्यवरांनी कसं आता व्यवस्था कशी करूयात? स्वातीताई सांगतायत आपल्याला. हां, आधी अभ्यागत आणि मान्यवरांनी लेखकांनी पण